आज आम्ही गोरसेना व पाचोरा तालुक्यातील सर्व समाजातील बांधव यांच्या समवेत माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेले आहे। निवेदन देण्यामागचं कारण असं आहे मित्र, आमच्या या विजय प्रवर्गामध्ये जवळपास 14 जातीचे लोक राहतात। ही जी प्रवर्गामध्ये राहणारी लोक आहे ही फार वाडी वस्तीमध्ये, डोंगर दऱ्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कामाच्या नावाने वेगवेगळ्या ठिकाणी देश परदेश फिरत असते, ऊसतोडीचे कामं करत असते, वेगवेगळे कामं करत असतात। हे सगळे कामं करत असताना पोरांना कुठेतरी शिकवण्यासाठी मेहनत करत असते आमच्या आईवडील, आणि पोरं कुठेतरी शिकलं पाहिजे, माझा पोरगा कुठेतरी मोठा अधिकारी झाला पाहिजे, माझा पोरगा कुठेतरी डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, ही आशा बाळगून आमचे आईवडील नेहमीच मेहनत करत असतात। परंतु हे एवढं सगळं करत असताना कुठेतरी आमच्या विजय प्रवर्गामध्ये कोणीतरी पैशाच्या जोरावर, सत्तेच्या जोरावर, संघटन बलबुतीच्या जोरावर अवैधरित्या घुसखोरी चालू आहे। ही कुठेतरी आमच्या तोंडातील घास कोणीतरी हिरवून घेतोय, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। याच्यासाठी आम्ही वेळोवेळी साहेबांना निवेदने दिले, आंदोलन देखील आम्ही या ठिकाणी केलेत। आज जवळपास 2018 पासून आमचा हा संघर्ष चालू आहे। कुठेतरी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही आज साहेबांना निवेदन दिलेले। पण आता याचा कुठेतरी हा समाज बांधवांनी आता भरपूर झालंय। आता असं सांगायचंय, तुम्ही जर आमच्या समस्या जर आता जवळपास 15 दिवसात तर शासन प्रशासनाने जर समजून घेतलं नाही, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांना देखील मला सांगायचं आहे, तुम्ही जर आमच्या समस्या समजून घेतल्या नाहीत तर येणाऱ्या काळात, येणाऱ्या विधानसभेमध्ये याचा परिणाम देखील तुम्हाला भोगावा लागणार आहे। कारण हा समाज खूप मेहनतीचा समाज आहे। या देशाच्या, महाराष्ट्राच्या जडणघडणीला महत्त्वाचा असणारा हा समाज आहे, आणि जवळपास 5 कोटी हा समाज तांड्यावाड्या वस्तीमध्ये राहणारा, मोलमजुरी करणारा हा समाज आहे, आणि यांच्या हक्कामध्ये कुणीतरी अवैधरित्या घुसखोरी करतोय। संदेश भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वात संबंध महाराष्ट्रभर आक्रोश याचं रूपांतर मोर्चात देखील होईल, असा इशारा मी या ठिकाणी देतो आणि थांबतो। जय सेवालाल। सेवालाल महाराज की जय।